शब्दांच्या वाटेवर. मंडळी, शब्दातून उमटते ती भावना, भावनेतून जन्म घेते ती कविता आणि त्या कवितेला दिशा देण्याचं, आकार देण्याचं काम करतो तो कवी. आज आपल्या शब्दांच्या वाटेवरचे सुसंवादक आहेत अत्यंत संवेदनशील आणि वास्तवदर्शी कवी पी. विठ्ठल. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. साहित्य किंवा कविता ही माणसाला जगायला शिकवते. माणसाचा सकारात्मक दृष्टिकोन घडवणारी ही कलाकृती असते. जिवंतपणाचं लक्षण अगदी आहे, अगदी. खरंय. त्यामुळे कुठलीही कला, मी केवळ कविता किंवा साहित्य मी म्हणत नाही, की संगीत असेल, नाट्य असेल, सिनेमा असेल, या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्याला काही एक अर्थ देतात किंवा त्याचं जगणं अर्थपूर्ण बनवतात. नाहीतर जगणं फार सोपं असतं, पण तुम्हाला अर्थपूर्ण जगायचं असेल तर साहित्याशिवाय किंवा कला व्यवहाराशिवाय तुम्हाला जगता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीनं सुद्धा, सांस्कृतिक एकोप्याच्या दृष्टीनं सुद्धा आणि माणूस म्हणून अर्थपूर्ण जगण्यासाठी सुद्धा कविता ही अत्यंत जवळची अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी एका शब्दात किंवा 2 वाक्यात मराठी भाषा काय सांगाल? मराठी भाषा ही श्रीमंत भाषा आहे. म्हणजे आपण फक्त, मी आधी म्हटलं ना, की मराठी इतकी जगातली सुंदर भाषा दुसरी कुठली असू शकत नाही. फक्त या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. म्हणून मी मगाशी म्हटलेलं होतं, की आपल्या मनातनं जोपर्यंत भाषा भयाचा मनोगंड दूर होणार नाही, तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध होणार नाही. ह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.